नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या आपल्या व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की MPSC करणाऱ्यांनी दोन्ही दगडावर पाय ठेवू नये पण का, हा आपल्या आजच्या व्हिडिओचा जो आहे तो विषय आहे। जर तुम्ही MPSC करत असाल तर जे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला एका निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत जी आहे ती मिळेल। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त दोन विषयाबद्दल बोलणार आहे, एक म्हणजे MPSC राज्यसेवा आणि MPSC कंबाईन। ठीक आहे, तर ह्या दोन फक्त परीक्षेबद्दल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी ती चर्चा करायची आहे। ठीक आहे, जर तुमचं टार्गेट असेल MPSC राज्यसेवा करण्याचं किंवा MPSC कंबाईन करण्याचं, तर तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ठीक आहे, तर व्यवस्थित केअरफुली ऐका। आता व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक मिथक जे आहे ते तुम्हाला सांगून देतो की मिथक असं असतं की MPSC जे राज्यसेवा करणारे मुलं आहेत, ओके, त्यांना कंबाईन परीक्षा जी आहे ती एकदम आरामामध्ये जी असते ती निघून जाते, असं एक मिथक असतं। ठीक आहे, किंवा MPSC कंबाईन करणारे सुद्धा MPSC राज्यसेवेची जी आहे ती तयारी जी असतात ते एक्झाम जे असतात ते देत असतात। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC राज्यसेवेचा जो मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, ठीक आहे, हा पूर्णतः MPSC कंबाईनपेक्षा टोटली वेगळा आहे। ह्या परीक्षेची डिमांड जी आहे राज्यसेवक मुख्य परीक्षेची ती टोटली MPSC कंबाईनपेक्षा जी आहे ती वेगळी आहे। 2024 मध्ये जो होणार आहे तो फक्त एकच शेवटचा अटेम्प्ट राहिलेला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा, आणि 2025 पासून टोटली आपल्याला रायटिंगमध्ये पेपर जे आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षेचे ते टोटल रायटिंगमध्ये पेपर जे आहेत ते द्यायचे आहेत तिथे। त्याच्यामुळे MPSC कंबाईनचा तिथे काही प्रश्न येणार नाही। MPSC कंबाईनला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्येच अजून एक्झाम जी आहे ती राहणार आहे। ठीक आहे, पण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा टोटली वेगळा आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की मी राज्यसेवा पण देतो मी कंबाईन पण देतो तर तसं करू नका। ठीक आहे, कुठल्या तरी एका एक्झामवरती फोकस्ड राहा। भले तुम्हाला MPSC राज्यसेवेतून एखादी पोस्ट काढायची आहे किंवा MPSC कंबाईनमधून एखादी पोस्ट काढायची आहे, तर कुठल्या तरी एकाच फक्त एक्झामवरती तुम्ही फोकस्ड राहून त्या परीक्षेचा अभ्यास आत्मसात करून तुम्हाला एक टार्गेट ठेवून त्या एका वर्षामध्ये तुम्ही पोस्ट काढण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे। भरकटल्यासारखं करायचं नाही की बाबा मला राज्यसेवा पण करायची आहे मला कंबाईन पण करायचं आहे। प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम हा टोटली वेगळा आहे। ठीक आहे, मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये मी बोलतोय। त्याच्यामुळं जर तुम्हाला राज्यसेवा जर करणार असाल तर फक्त राज्यसेवेलाच फोकस्ड राहा, कंबाईन करणार असाल तर फक्त कंबाईनलाच फोकस्ड राहा। एखादी पोस्ट हातामध्ये घेऊन मग तुम्ही राज्यसेवेची तयारी जी आहे ती तुम्ही नक्कीच करू शकताय। ठीक आहे, राज्यसेवेला विषय थोडेसे जास्त आहेत। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला आपल्याला 3 नंबरचा पेपर आहे मानवी विकास आणि मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क नावाचा। ठीक आहे, 4 नंबरच्या पेपरमध्ये तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान नावाचा थोडासा विषय वेगळा राहतोय। पहिल्या पेपरमध्ये कृषीचा थोडासा पार्ट तुम्हाला वेगळा राहतोय। सो त्याची मागणी वेगळी आहे। MPSCची कंबाईनच्या मुख्य परीक्षेची मागणी वेगळी आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो। ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन करू नका। जर तुम्हाला घरामधून जास्त प्रेशर आहे, तुमच्यावर मानसिक दडपण आहे, तर एक पोस्ट हातामध्ये घ्या कंबाईन मधली, त्याच्यानंतर मग आयुष्यभर तुम्ही राज्यसेवा आयुष्यभर म्हणता येणार नाही, जर जोपर्यंत आपल्याला एज लिमिट आहे तोपर्यंत, नंतर तुम्ही राज्यसेवा करू शकता, पण एक सिक्युरिटी करून घ्या, मानसिक दडपण तुमचं जाऊ दे। एखादी पोस्ट हातामध्ये आली तर तुम्हाला मानसिक त्रास पण तर होणार नाही जास्त, आणि तुम्ही फोकस्ड राहून राज्यसेवेचीच फक्त तयारी जी आहे ती तुम्ही करू शकताय। ठीक आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सांगतो डायव्हर्ट व्हा, पण एक कुठले तर आपल्याला फिक्स करावं लागेल, एक तरी आपल्याला राज्यसेवा करायची आहे किंवा कंबाईनची तयारी करायची आहे। ठीक आहे, राज्यसेवेची तयारी करायला विषय थोडेसे जास्त आहेत, एक्स्ट्रा टायमिंग आपल्याला द्यावा लागतो, याची डिमांड थोडीशी जास्त आहे। 25 पासून तरी टोटल रायटिंगमध्येच होणार आहे, आणि MPSCची कंबाईन ही मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी आहे ती परीक्षा होणार आहे। त्याच्यामुळे मी हे पण करतो ते पण करतो असं करू नका, कुठेतरी एका ठिकाणी आपल्याला फोकस्ड जे आहे ते व्हायला पाहिजे। जर तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हाला अजून घरामधून कुठलाच प्रेशर नाहीये आणि तुमचं टार्गेट राज्यसेवा असेल तर फक्त राज्यसेवाच करा। ठीक आहे, एका ठिकाणी फोकस राहिल्याशिवाय तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह होणार नाही। ओके, ते टार्गेट तुम्हाला मिळू शकणार नाही, मग कुठेतरी थोडेफार मार्कनी तुमची पोस्ट जी असेल ते हुकू शकते आणि तुमच्या आयुष्यातली वर्ष जे असतात ते निघू शकतात। त्याच्यामुळे कुठेतरी एका ठिकाणी फोकस, एकतरी कंबाईन मधून पोस्ट काढायची किंवा राज्यसेवेतून पोस्ट काढायची, ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी असते तुम्हाला सांगितलेलं आहे। MPSC कंबाईन मध्ये टोटली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, राज्यसेवेमध्ये सुद्धा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत पूर्व परीक्षेला, आणि मुख्य परीक्षेला विषय थोडेसे वेगळे आहेत। 2024 ला फक्त शेवटची मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा होणार आहे, पण 25 पासून तर रायटिंग मध्येच तुम्हाला करावं लागेल। त्याच्यामुळे रायटिंगची प्रॅक्टिस असल्याशिवाय तुमची राज्यसेवा निघू शकणार नाही।
ठीक आहे. याचा अर्थ मग तुम्ही म्हणाल की मी कंबाईन करतो मग राज्यसेवा करतो, तर तसं होणार नाही. लक्षात ठेवा, सगळ्या ह्याच्यावरती पाय ठेवू नका, कारण मग खूप मोठा त्याचा फटका जो असतो बसू शकतो आणि तुमच्या हातामधून जो तुमचा अमूल्य वेळ आहे हा निघून जाऊ शकतो. त्याच्यानंतर ज्यांना लवकर सेटल व्हायचं आहे, ज्यांना एखादी पोस्ट पाहिजे, ज्यांना जॉबची गरज आहे, त्यांनी कंबाईनवरती फोकस्ड करा. ठीक आहे, आधी कंबाईनवर फोकस करून स्वतःला आजमावून घ्या की आपल्याला राज्यसेवा होऊ शकेल का किंवा नाही होऊ शकणार. एकदा आजमावून घ्या आणि कंबाईनमधून जर पोस्ट मिळाली तर तुमचा कॉन्फिडन्स अतिशय हाय लेवलला जाईल. आणि तुम्ही ऑलरेडी बऱ्यापैकी तुमच्या ऐकवत असेल की ज्यांनी STI काढलेले त्यांनी राज्यसेवा सुद्धा काढलेली आहे. त्याच्यामुळे एखादी पोस्ट हातामध्ये घ्या कंबाईनमधून, ज्यांना लवकर सेटल व्हायचं आहे त्यांनी. ठीक आहे, ज्यांचं एज आता संपत चाललंय पण अजून हातामध्ये काही नाहीये, तर त्यांनी कंबाईनवरती फोकस करून एखादी पोस्ट काढून घ्या. त्याच्यानंतर मग तुम्ही राज्यसेवावरती फोकस्ड होऊन जे आहे ते तुम्ही एक्झाम ती देऊ शकता राज्यसेवेची. पण मनामध्ये चलबिचल चालू आहे, हे करू का ते करू, ते करू का हे करू, तर तसं न करता आपल्याला कुठल्या तरी एकावर फोकसवरती जे आहे ते एक्झामवरती फोकस राहावं लागेल. म्हणजे दोन दगडावरती पाय ठेवून कधीच तुमची एक्झाम निघू शकणार नाही. उलट तुमचा गोंधळच होईल, काय वाचू काय नको. एक एक पेजेस 500-700 पानाचे एक पेजेस असतात, त्याच्या बनवून ते 2-3 वेळा रिडिंग करून त्याचे नोट्स बनवायचे असतात. त्याच्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो राज्यसेवेचा व्हास्ट आहे कंबाईनपेक्षा. तर त्याच्यामुळे ज्यांना लवकर सेटल व्हायचं आहे त्यांनी कंबाईनवरती फोकस करून एक पोस्ट हातामध्ये घ्या, नंतर राज्यसेवेचा तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पोस्ट हातामध्ये घेऊन तुम्ही राज्यसेवा जे आहे ते करू शकता. ज्यांचा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जर अभ्यासक्रम तुमचा जर वाचून झालेला असेल, जे कोणी आधीपासून 4-5 वर्षापासून तयारी करतात आणि मुख्य परीक्षा माझं सगळे 4चे 4 पेपर जे आहेत ते राज्यसेवा मुख्य परीक्षेचे ते माझे वाचून झालेले आहेत, म्हणजे जुन्या पॅटर्ननुसार, म्हणजे आपला अजून 2024 पर्यंत जो पॅटर्न आहे त्याचा, तर मग तुम्ही कंबाईनचा तुम्ही इथं विचार करू शकताय. पण ज्यांनी अजून काहीच वाचलेलं नाही राज्यसेवेचं, ठीक आहे, आधीपासूनच मी कंबाईनचीच तयारी करतोय, तर त्यांनी इकडे शिफ्ट नका होऊ. एक फक्त पोस्ट हातामध्ये घ्या कंबाईन मधून काढून आणि त्याच्यानंतर मग तुम्ही राज्यसेवेवरती शिफ्ट व्हा. ठीक आहे, तर त्याच्यामुळं अभ्यासक्रमाची डिमांड प्रत्येकाची वेगळी आहे. विषय थोडासा व्हास्ट आहेत राज्यसेवेला, त्याच्यामुळं ते पेलणार आहेत का बघा तुम्हाला, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पण एखादी पोस्ट सिक्युअर करून राज्यसेवा करणं कधीही चांगलं, फक्त जर तुम्हाला घरातून प्रेशर नसेल काहीही. ठीक आहे, तुम्हाला टायमिंग दिलाय 2-3 वर्ष आहे तुमच्याकडं, तर मग तुम्ही राज्यसेवेचा विचार करून मग तुम्ही राज्यसेवेची एक जे आहे ते एक्झाम फोकस ठेवून त्याचाच फक्त अभ्यास करून तुम्ही इकडे करू शकताय. पण इकडचं ना धड इकडं ना धड तिकडं असं न करायचं नाही. आपल्याला एका ठिकाणी कुठेतरी फोकस होणं गरजेचं आहे. जितक्या लवकर कंबाईन मधून तुम्हाला पोस्ट मिळेल तितक्या लवकर तुमचं प्रमोशन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंबाईन मधून समजा STIची पोस्ट जर लवकर मिळाली, फॉर एक्झाम्पल समजा 24व्या वर्षी जरी तुम्हाला पोस्ट मिळाली, तर साधारणपणे 10 वर्षामध्ये क्लास 1चं प्रमोशन म्हणजे STIचं तुम्हाला STO होता येतं, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला क्लास 1चं प्रमोशन जे आहे ते मिळून जातं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे असं काही वाईट नाही की बाबा कंबाईन मधून मिळाली म्हणजे फार कमी दर्जाची झाली, हे झालं ते झालं, तसं नाही होत. जितक्या लवकर तुम्हाला पोस्ट मिळेल तितक्या लवकर तुमचं प्रमोशन जे आहे हे तुमचं होऊ शकेल. ठीक आहे, जे ग्रेड पे असतील लागू झालेले ते ग्रेड पे तुम्हाला मिळायला सुरुवात होईल, म्हणजे जसा जसा तुमचा वेळ याच्यामध्ये जाईल आणि शेवटी तुम्हाला जर टार्गेट क्लास 1चं आहे तर ते प्रमोशन सुद्धा तुम्ही नंतर होऊ शकाल. पण तुमच्याकडे जर काहीच नाही हातामध्ये, ना कंबाईन मधून एखादी पोस्ट आहे ना राज्यसेवेतून एखादी पोस्ट आहे, तर त्याचा काय उपयोग आहे. त्याच्यामुळे विचार करू नका, कुठेतरी एका ठिकाणी स्टिक राहणं आपल्याला गरजेचं आहे. एकतर राज्यसेवा करा किंवा एकतर कंबाईन करा. ठीक आहे, राज्यसेवा करण्यासाठी मनावर कुठलंही दडपण नसलं पाहिजे. आधीच मी डिस्कस केलेलं आहे की तुमच्या मनावरती कुठलंही दडपण नसलं पाहिजे, घरातून कुठलंही तुमच्यावरती प्रेशर नसलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही रिलॅक्समध्ये अभ्यास राज्यसेवेचा करू शकता. म्हणजे रिलॅक्समध्ये असं नाही की कृतीशील अभ्यास केला पाहिजे, नाही मला दिलाय घरच्यांनी टाइम म्हणून मी झोपून 8 तास काढतोय, 4 तास इकडे काढतोय, 2 तासाचा अभ्यास करतोय, त्यांनी राज्यसेवा तुमची कधीच निघणार नाही, कधीही निघणार नाही. त्याच्यामुळे एक फोकस्ड डिसिप्लिन असला पाहिजे. ठीक आहे, त्या परीक्षेची डिमांड काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. PYQचे क्वेश्चन्स तुम्हाला बघितले पाहिजेत, किती वेळा चॅप्टर्स आपण रीड करून घेतलेले आहेत ते बघितलं पाहिजे. तर त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन करा. नियोजनबद्ध जर तुम्ही ठरवलं तर एखादी पोस्ट कुठली तरी मिळेल, नाहीतर ना इकडं ना तिकडं असं आपल्याला करायचं नाही आता इथून पुढं. ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कुवत ओळखा की आपल्याला बाबा राज्यसेवेतून एखादी निघू शकेल का. एकदा अभ्यासक्रम बघा, पुस्तकं त्याची बघा, ते बघून तुम्हाला वाटते की आपल्याला हे निघेल की MPSCची कंबाईन निघेल, आतून तुमचं मन तुमचं स्वतःला सांगेल की बाबा हे निघू शकेल. ठीक आहे, नुसतं पेज उलटल्यानंतर सगळंच इझी वाटतं, पण ज्यावेळी तो आपण ऍक्च्युली करायला जातो, PYQचं अनालिसिस करतो, त्यावेळी कळतं की काय हार्ड आहे आणि काय इझी आहे. ओके, जर तुम्हाला कंबाईन इझी वाटत असेल तर कंबाईनवरती फोकस ठेवून एक पद काढून घ्या. कंबाईनमध्ये भरपूर पद आता समावेश झालेला आहे. कंबाईनच्या ह्याच्यामध्ये कुठलंही एक घ्या, गट ब असू दे गट का असू दे, एक पद हातामध्ये घ्या. त्याच्यानंतर मग राज्यसेवा तुम्ही आयुष्यभर करू शकताय. पण जे राज्यसेवा करणार त्यांनी राज्यसेवेतूनच पोस्ट काढण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्ही मेन्स जर तुमची वाचून झालेली असेल, आता 24 साठी फक्त शेवटचाच अटेम्प्ट आहे,
जर तिथे तुमची जर वाचून झालेली असेल तरच तुम्ही राज्यसेवेची तयारी करा. आणि 25 पासून तर रायटिंगमध्येच आहे, त्याच्यामुळे तुम्ही कंबाईनला इकडं हे करू शकणार नाही. तुम्हाला रायटिंगची तयारी डेलीच्या डेली करावीच लागेल 2025 पासून जर तुम्ही राज्यसेवा करणार असाल तर, ठीक आहे, किंवा आत्तापासूनच करावी लागेल. कारण सिलेबस खूप वास्ट आहे, त्याचे क्वेश्चन आन्सरचं प्रॅक्टिस जर केलं नाही तर तुमची राज्यसेवेतून पोस्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे सेटल वाईज असेल तर कुठेतरी एका ठिकाणी फोकस्ड राहा, कुठली तरी एकच एक्झामवरती फोकस राहा. या दोन्ही परीक्षेची मागणी आता वेगळी वेगळी झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर प्रायोरिटी महत्वाची आहे. तुम्हाला लाईफमध्ये सेटलमेंट हवी आहे की तुम्हाला गॅझेटेड क्लास 1च तुम्हाला पद हवं आहे, तर हे तुम्ही तुमची प्रायोरिटी काय आहे ह्याच्यावरती सगळं डिपेंड ठरते. त्याच्यामुळे मला काय म्हणायचं की जर तुम्हाला राज्यसेवा करायची आहे तर राज्यसेवेवरतीच फोकस्ड राहा, ठीक आहे. म्हणजे एक आटोक्यामध्ये येऊन जाईल की मला एवढंच वाचायचं आहे राज्यसेवेचं जे आहे ते. कंबाईन करत असेल तर मला एवढंच वाचायचं आहे, म्हणजे प्रायोरिटी तुमची महत्वाची असणे तर फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नाहीतर विनाकारण हातामधून वर्ष निघून जातात, शेवटी आपल्या हातामध्ये काही राहत नाही. आणि जर मी हे केलं असतं तर बरं झालं असतं अशी आपल्याला म्हणायची वेळ येते. आता जे 35+ असतील त्यांना माझं बोलणं रिलेट होत असेल की मला तुम्हाला काय सांगायचं एक्झॅक्टली, ठीक आहे. त्याच्यामुळे आधी लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या. लवकर जॉब हवा पाहिजे असेल तर कंबाईन मधून एखादं पद मिळवा, ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग तुम्ही फक्त राज्यसेवा एक की राज्यसेवा करायची, मग दुसरं कंबाईन वगैरे याचा विचार करू नका. नाहीतर दोन्ही दगडावरती पाय ठेवल्यासारखं होतं. एक जरी त्यातला दगड निसटला तरी आपण फार मोठ्याने आपटू शकतो म्हणजे आपटतच याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक कुठंतरी टार्गेट फिक्स ठेवून त्याच्यावरती तुम्ही फोकस राहून ती एक्झाम क्रॅक करण्याचा तुम्ही 100% प्रयत्न करा. नाहीतर राज्यसेवेची ॲड आली, राज्यसेवेचा फॉर्म भरला, कंबाईनची ॲड आली, कंबाईनचा फॉर्म भरला, सरळ सेवेची ॲड आली, सरळ सेवेचा फॉर्म भरला. अरे पण तुमचा अभ्यास किती झालाय, कितपत अभ्यास तुम्ही किती केलाय ह्याचा तर विचार करा तुम्ही, ठीक आहे. त्याच्यामुळं सांगतोय ते बोलणं व्यवस्थित तुम्ही ऐका, ते याचं इम्प्लिमेंटेशन करा. कुठेतरी एका ठिकाणी फोकस राहा. राज्यसेवा तर राज्यसेवा करा, कंबाईन तर कंबाईन करा, सरळ सेवा तर सरळ सेवा करा. कुठेही एकमेकांची भेळमिसळ करत बसू नका. हातामध्ये काही लागणार नाही, हातामध्ये काहीही लागत नाही. त्याच्यामुळे फोकस्ड असलं पाहिजे, टार्गेट सेट असलं पाहिजे. आणि जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं, एक फोकस्ड एक्झाम तुम्ही ठरवली की मला हीच एक्झाम द्यायची आहे, अभ्यासक्रम बघा, पुस्तकं बघा, PYQचं अनालिसिस करा आणि इम्प्लिमेंटेशन करायला वाचायला सुरुवात करा, नक्कीच तुम्हाला गॅरंटेड पोस्ट मिळेल. पण सगळ्या दगडावरती पाय ठेवून जर तुम्ही म्हणत असाल की मी सगळीकडेच हात मारणार आहे, नाही होणार. तसं लवकरात लवकर शक्य होत नाही, ठीक आहे. फार क्वचित लोक असतात त्यांना पॉसिबल होते, पण बऱ्याच जणांना तसं शक्य होत नाही. आपला फोकस पूर्णपणे हरून जातो. त्याच्यामुळे इथून पुढे जर ह्या चुका तुम्हाला टाळायच्या असतील, कुठल्या तरी एका एक्झामवरती फोकस्ड ठेवून अभ्यास करायला सुरुवात करा. नक्कीच गॅरंटेड तुम्हाला एखादं पद जे आहे हे तुम्हाला मिळून जाईल. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्तापासूनच अलर्ट राहून व्यवस्थित तुम्ही हे प्लॅन करा. हे तुम्हाला कोणी सांगत नाहीये, ठीक आहे. सगळेजण म्हणतील इकडं राज्यसेवेला पण दे, कंबाईनचे पण दे, सरळ सेवेचे पण दे, पण हातामध्ये काहीही तुमच्या राहणार नाही. वेळ आणि पैसा सगळंच वाया जातं, वर्ष वाया जातात, खूप मोठा पश्चाताप होतो. त्याच्यामुळे कुठल्या तरी एका एक्झामवरती स्टिक राहा आणि त्यालाच फॉलो करा. नक्कीच तुम्हाला पद जे आहे, एखादी पोस्ट आहे ही तुम्हाला नक्कीच मिळू शकेल, ठीक आहे. त्याच्यामुळे दोन्ही दगडावरती पाय ठेवू नका, खूप मोठ्या अडचणीत तुम्ही याल. त्याच्यामुळे जर असं तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल, एका ठिकाणी कुठल्या तरी फोकस्ड करा, फोकस्ड राहा आणि टार्गेट ठेवा की मला 2024च्या एंडिंग पर्यंत राज्यसेवेतून एखादी पोस्ट मिळवायची आहे, कंबाईन मधून एखादी पोस्ट मिळवायची आहे किंवा सरळ सेवेतून एखादी पोस्ट मिळवायची आहे. हे तुम्ही एक्झाम डिसाईड करायचे आहे, ठीक आहे. तुम्ही एक्झाम डिसाईड करायचे आणि त्या दृष्टीतून पावलं आपली दररोज छोटी छोटी लहान पावलं, टार्गेट जे आहे ते सेट आपलं असलं पाहिजे त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी. आणि आपले सगळे विचार फक्त त्याच दिशेने आपले चालले पाहिजेत, ठीक आहे. सगळे विचार त्याच दिशेने, त्याच एक्झामवर, त्या सारखा सतत त्याचाच विचार केला असला पाहिजे. अंतर्मनामध्ये तुमच्या बिंबवा ती गोष्ट की मला 2024 एंडिंग पर्यंत ह्यामधून पोस्ट काढायचीच आहे, काहीही होऊ दे, मला काही फरक पडत नाही. मग नंतर अजिबात गिल्ट वाटून घ्यायचं नाही की राज्यसेवेच्या जागा वाढल्यात, कंबाईनच्या जागा वाढल्यात, फॉर्म भरायचं बरं झालं असतं, सरळ सेवेतून एवढ्या जागा आल्यात, तिकडे फॉर्म भरायचं बरं झालं असतं. काही त्याचा उपयोग होत नाही, शेवटी काही मिळणार नाही हातामध्ये. त्याच्यामुळे फोकस्ड राहा, एक्झाम सेट करा, परीक्षेचा अभ्यासक्रम एकदा काढून घ्या, प्रिंट त्याच्या समोर असू देत, कुठले संदर्भ पुस्तक त्याला वाचायचे आहेत हे एकदा तुमचं सेट राहू दे. मला एवढा तास अभ्यास करायचा आहे, दिवसाचं टाइम टेबल असू दे, महिन्याचं टाइम टेबल असू दे, आठवड्याचं टाइम टेबल तुमचं सेट असलं पाहिजे. व्यवस्थित मार्क्स ओरिएंटेड अभ्यास करा. STI आणि ASOला तर इंटरव्ह्यू सुद्धा नाहीये, त्याच्यामुळे तुमचं मेन्सवरच सगळा खेळ आहे त्याचा, STI आणि ASOचा, ठीक आहे. किंवा इतर जे काही पदं असतील ग्रुप सी मधली, त्याचा सुद्धा फक्त तुमचा मेन्सवरच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स ओरिएंटेड तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित वेळेचं नियोजनबद्ध काटेकोरपणे ठेवून नक्कीच
एखादं पद मिळवण्यासाठी तुम्ही 100% प्रयत्न करा, पण यासाठी सगळ्या दगडावरती पाय ठेवू नका. कुठलं तरी एकच एक्झाम डोळ्यासमोर ठेवून त्यालाच 100% तुमचं डिवोशन देऊन अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला एखादं पद हे मिळून जाईल. आणि आत्ताच ठरवून घ्या 2024च्या एंडिंगपर्यंत मला ह्या एक्झाममधून ही पोस्ट मिळवायचीच आहे. त्यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले तरी मला ती कष्ट करण्याची माझी पूर्णपणे तयारी आहे आणि मी ती पद जे आहे ते मिळवणारच आहे. ओके, त्याच्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐका. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हा मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर तुम्ही रिलेट करत असाल तर नक्कीच तुम्ही फॉलो कराल. आणि जर तुम्हाला सगळीकडे हात मारायचे असतील तर सगळीकडे हात मारा, ठीक आहे. पण नंतर पश्चाताप होतो. पद मिळालं तर चांगलंच आहे, पण आपल्याकडे टाइम लिमिट आहे, ठीक आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात 24 तास आहेत. प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी आहे. प्रत्येकाला होणारा त्रास वेगळा असतो. त्याच्यामुळं त्यामधून आपण शिकत कुठल्या गोष्टी प्रायोरिटी द्यायच्या, कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायच्या नाहीत हे आपण ठरवायचं आहे. त्याच्यामुळं मला जे वाटलं ते मी तुमच्याशी शेअर केलं. शेवटी जर तुम्ही रिलेट करत असाल तर नक्कीच तुम्ही कुठेतरी एखाद्या ठिकाणी फोकस्ड राहाल आणि नक्कीच व्यवस्थित अभ्यास करून एखादं पद तुम्ही 2024च्या एंडिंगपर्यंत नक्कीच मिळवाल, ठीक आहे. तर भेटूयात आता पुढच्या लेक्चरमध्ये. सर जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच आपला व्हिडिओ जास्तीत जास्त एक्सपिरियन्सपर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओ सेशनचा नक्कीच फायदा जो आहे तो होऊन जाईल. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.